श्री स्वामी समर्थ. शिवलिंगाची पूजा करताना हे पदार्थ वापरले नाही तर पूजा अपूर्णच राहील. केशर. पाण्याप्रमाणे शंकराला केशरही तितकीच प्रिय आहे. जर सोमवारी शिवलिंगावर केशरचे दूध वाहिल्यास सर्व मनोकामना आणि लग्न लवकर होते. पाणी. शंकराला पाणी खूप आवडते. मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत होतो. साखर. महादेवाला अभिषेक करायचा झाल्यास शिवलिंगावर साखर व्हायची. असे केल्यास धनलाभ होतो. दूध. शिवलिंगावर दूध व्हावे. त्याने आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाही. दही. पाणी केशरप्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते. शंकराला दही वाहिल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात. चंदन. शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात. तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो. मध. मध हे गोड असते. शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो. गाईचे तूप. गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकरावर व्हावे. तूप वाहिल्यास जीवनात प्रगती होते. भांग. शंकराला भांग खूप प्रिय आहे. शिवलिंगावर भांगाचे लेप किंवा भांगाची पाने वाहू शकतात. जीवनातून नकारात्मकता आणि वाईट सावली निघून जाते. शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते. शिवलिंगावर तीळ अर्पण केल्याने पाप नष्ट होते. शिवलिंगावर जवस अर्पण केल्याने खूप दिवसाची समस्या दूर होते. शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने पुत्रप्राप्ती होते. शिवलिंगावर दूध व साखर अर्पण केल्याने मुलांची बुद्धी तेज होते. दिवसातून 3 वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो. सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते. दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते. रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते. शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो. शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते. रोज काळे उडीद वाहिल्यास 6 महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो. दर सोमवारी मूठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते. शिव मंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो. दही, दूध, तूप, मध, गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते. वेगाने रोग नाश होतो. कपिला गाईचे पंचगव्य व गंगाजलासह पहाटे पूजन केल्यास 365 कपिला गाई ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळते. रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो. गंध पुष्पांसह 1 श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते. शिवसहस्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंशविस्तार होतो. उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो. साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतो. दही भाताचे विलेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास त्रिविध ताप नाश पावतात. शिवाला 20 कमळे वाहिल्यास 1000 बिल्वपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते. शिवमंदिरात षोडोपचारे पूजन केल्यास 100 अपराध क्षम्य होतात.